नमस्कार, मी श्यामराव मोकाशीन. आज आपण ठाण्याला गेलेलो होतो एक पत्र देण्यासाठी. जरा काम बी होतं, असं काही नाही. तिथं ऑटोमॅटिक मशीनचं काही झालं का नाही, बसल्या का नाही हे बघण्यासाठी गेलो होतो. आणि आज आपण इथून व्हिडिओ असा बनवतो आहे की महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सी चालकांना ऑनलाईनद्वारे अर्ज भरायचे आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळ. आता कुठली फी वगैरे काही भरायची नाही आणि अर्ज तुमचा मंजूर झाल्यावर तुम्हाला 500 आणि 300 फी भरावी लागणार आहे. ही फॉर्म भरायची साधी सोपी प्रक्रिया आहे. महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ ऐका. आनंद दिघे कल्याणकारी मंडळ हे जरी तुम्ही गुगलवर बोलला तरी समोर येतं आणि मग तिथं तुम्हाला फ्रंटला पहिल्याच पेजवरती दिसेल की 500 आणि 300. त्याला बटन दाबायचं नाही. अर्ज नोंदणी ह्याला बटन दाबलं की मग तुमचा TC नंबर हा टाकायचा, गाडी नंबर टाकायचा, मग पुढची पेज खुलतात. हे मात्र लक्षात ठेवा. प्रत्येकानं आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे अर्ज भरा आणि मग तुमचं परमिट अपलोड करायचं आहे, लायसन अपलोड करायचं आहे, म्हणजे फोटो अपलोड करायचे आहे. हे तुम्ही लाईव्ह तिथं करू शकता आणि त्याच्यातूनच तुम्हाला न्याय मिळणार आहे. आणि दुसरं म्हणजे आता बऱ्याचशाच लोकांची शंका आहे की आमच्या नावावर गाडी नाही. तुमच्याकडे लायसन बिल्ला आहे का? गाडी कुणाच्या बी नावावर असून द्या, पण ते फॉर्म खोलताना तुम्हाला चेसी नंबर टाकावं लागतं. म्हणजे RC बुक घेऊन बसायचं आणि समजा जे दुसरे जी गाडी चालवतात त्याने त्या परवानाधारकाचं नाव लिहायचं, पुन्हा खाली तुमचं नाव लिहायचं. ह्या सगळ्याच्या फॉर्ममध्ये सुविधा आहेत. तर आता वेळ करू नका. प्रत्येकानं अशा पद्धतीनं साध्या पद्धतीनं अर्ज भरा, सबमिट करा. मग ते चेक केले जातात अर्ज. त्याला 2 महिने जातील आणि नंतर मग ते मंत्रालयात जाऊन मंजुरी होणार आणि मग तुमच्या मोबाईलमध्ये QR कोड येणार आणि मग तुम्ही फी भरायची आहे. तुम्हाला 13 योजनेतून न्याय मिळेल. हे मात्र रिक्षा टॅक्सी चालकांनी विसरू नका. आनंद दिघे कल्याणकारी मंडळ ह्या ऑनलाईनवरती तुम्ही प्रत्येकानं आपल्याच मोबाईलवरनं अर्ज भरा. चुकी कुणीही करू नका. धन्यवाद. व्हिडिओ शेअर करा.